सगळ्यांचं स्वागत आहे आस्था विथ स्मिता या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत खमंग आणि स्वादिष्ट सिंधी कोकी। सगळ्यात आधी कांदा बारीक चिरून घ्या आणि त्यानंतर कोथिंबीरही बारीक चिरून घ्या। आता एका परातीत गव्हाचे पीठ घेऊया। गव्हाच्या पिठात आपण बारीक चिरलेला कांदा घालूया आणि कोथिंबीर। त्यानंतर तीळ, दोन ते तीन चमचे तूप घालूया। काळी मिरी पावडर, त्यामध्ये आपण हळद घालूया। 1 चमचा हळद, 2 चमचे धनेपूड आणि लाल तिखट। त्यामध्ये चवीनुसार मीठ। आता हे सगळं साहित्य पिठामध्ये छान मिक्स करून घ्या। त्यानंतर थोडे थोडे पाणी घालत पीठ मळून घेऊया। सिंधी कोकीसाठी पीठ न जास्त मऊ असावे ना जास्त कडक, पीठ थोडे घट्टसर असावे। पीठ मळून झाल्यानंतर ते झाकून 15 मिनिटांसाठी विश्रांतीला ठेवू। 15 मिनिटं झाल्यानंतर आता सिंधी कोकी बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपण तवा गरम करून घेऊया। आता पिठाचा एक गोळा घेऊया। त्याला थोडंसं लाटून घ्यायचं, पुरीच्या आकारासारखं लाटून घ्यायचं। आता हे तव्यावर ठेवून दोन्ही बाजूने थोडे भाजून घेऊया। तो पूर्णपणे शिजवायचा नाही, फक्त हलका भाजून घ्यायचा आहे। आता हे हलकं भाजलेली कोकी पुन्हा घेऊया आणि त्याला मध्यम आकाराची जाडसर कोकीच्या आकारात लाटून घेऊया। आता ही कोकी पुन्हा गरम तव्यावर ठेवून दोन्ही बाजूंनी छान भाजून घेऊया। कोकी भाजताना थोडे तूप लावल्यास ती अजून खमंग आणि कुरकुरीत होते। दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत कोकी भाजून घेऊया। दोन्ही बाजूंनी छान सोनेरी रंग येईपर्यंत कोकी भाजून घेऊया। आणि बघा,
आपली गरमागरम आणि खमंग सिंधी कोकी तयार आहे. ही सिंधी कोकी तुम्ही दह्यासोबत किंवा गरमागरम चहासोबत खाऊ शकता. नाश्त्यासाठी हा एकदम स्वादिष्ट आणि पोटभर पर्याय आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत. नमस्कार.